नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आजच्या भागात आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहू. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं, मनाप्रमाणे. जव म्हणजे वेग, ज्याचा वेग मनापेक्षाही जास्ती आहे असा मनोजव. मनाच्या वेगाने म्हणजे मनाच्या इच्छेप्रमाणे जो इकडून तिकडे जाऊ शकतो असा. मारुततुल्य वेगम म्हणजे मारुततुल्य म्हणजे वाऱ्याप्रमाणे ज्याचा वेग आहे, वाऱ्यासारखा वेग आहे. जितेंद्रियम, ज्याने इंद्रिय जिंकून घेतलेली आहेत. बुद्धिमतां वरिष्ठम, अतिशय बुद्धिमान लोकांमध्येच तो श्रेष्ठ आहे. सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, तो वरिष्ठ आहे बुद्धीमध्ये. वातात्मजम, आत्मज म्हणजे मुलगा, वाऱ्याचा, वायुपुत्र आहेत, पवनपुत्र आहे. वानरयूथ मुख्यम, वानरांच्या समुदायाचा प्रमुख आहे. अशा श्रीरामाला म्हणण्यापेक्षा अशा श्रीरामांच्या दूताला, श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये, मी हनुमंताला वंदन करतो. आणि हनुमंताचं हे सगळं विशेषण आणि त्याचं कार्य या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. रामरक्षेतील याला म्हणतात मारुती वंदन. या श्लोकाला अत्यंत प्रभावी, अत्यंत महत्त्वाचा असा श्लोक आहे, ज्याच्या हनुमंताचं अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या जोडीला येतो तो पुढचा श्लोक म्हणजे वाल्मिकी वंदन. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. इथे महर्षी वाल्मिकींना कोकिळेची उपमा दिलेली. कोकिळी अशी फांदीवर बसते आणि कुहू कुहू अशी ओरडते. आपण ऐकलं असेल कोकिळ कूजन, इतकं मनमोहक वाटतं की नाही. त्याचप्रमाणे हे वाल्मिकी हे कोकिळेचे स्वरूप आहे जणू काही. आणि ते कवितारूपी फांद्यांवर बसलेले, आरुह्य म्हणजे बसलेले आहेत. आणि त्यांनी राम राम मधुरम मधुराक्षरम अशा गोड अक्षरांचं सतत कूजन केलेलं आहे. वाल्मिकी ऋषी हे फांदीवर बसले कवितेच्या, आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने राम राम म्हणून अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी कूजन केलेलं आहे. कोणी? वाल्मिकींनी. त्याला कोकिळीची उपमा दिलेली इथे. आणि तिसरा श्लोक आहे तो प्रभू श्री रामचंद्रांना वंदन आहे. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. भूयो भूयो नमाम्यहम, आम्ही पुन्हा 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 नमस्कार करतो. कोणाला? श्रीरामाला. तो कसा आहे? आपदाम अपहर्तारम, आपदा म्हणजे संकटांचं अपहरण करणारा. अपहर्तारम, अपहरण करणारा म्हणजे संकट दूर करणारा आहे. सर्व संपदाम दातारम, सर्व संपत्ती देणारा आहे. लोकाभिरामम, लोकांना आनंद देणारा आहे. आणि तो श्रीराम आहे. अशा पद्धतीचे विशेषण वापरून इथे श्रीरामवंदन इथे समाप्त होत आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.